तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी. बाई बाई, काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला, मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. आणि श्री संत बुवासाहेब महाराजांची जी काही शिष्य आहेत, शिष्य म्हणण्यापेक्षा एक नेपाळचे ब्राह्मण कुलातले संत निघालेले श्री संत दिलजगिरी महाराज, दैठणा या ठिकाणी एक संन्यासी विरक्त महात्म्याचा मठ आहे. मग ते तिथे मठ कसा काय, तर बुवासाहेब महाराज औंढ्याला त्या ठिकाणी कीर्तनाला उभा टाकले आणि हे महात्मा नेपाळहून माहूर गडावर आले. माहूर गडाहून औंढ्याला दर्शनाला, ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला, महादेवाचं दर्शन घेऊन एका कोपऱ्यात त्या ठिकाणी आपलं आसन लावून योग साधण्यात सामर्थ्यामध्ये ताटक समाधी त्या ठिकाणी लावून बसले. तिथे इकडं कीर्तन चालू झालं बुवासाहेब महाराजांचं. त्या बुवासाहेब महाराजांच्या कीर्तनामध्ये वेळ झाला, कीर्तनाची सुटायची वेळ झाली. हे कीर्तनात बसलेले होते श्री संत धीरजगिरी महाराज. धीरजगिरी महाराज त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांनी कीर्तन संपतं की काय त्यांना गोडी वाटू लागली. म्हणून कीर्तन कधी सूर्य मावळं कीर्तन, सूर्यच मावळायचं म्हणून त्याला असं ते हात लावला. सूर्य, माझी वेळ संपली. बुवासाहेब महाराजांनी कीर्तन सोडून दिलं. कोण योगी आहेत ते समोर या. त्यावेळेस आमचे श्री संत धीरजगिरी महाराज समोर आले आणि त्यांचा एकूण एकाचा मित्रत्वाचा लळा लागला. आणि त्या ठिकाणी बुवासाहेब महाराजांच्या सानिध्यातच तेव्हापासून धीरजगिरी महाराजांनी सुद्धा एका संन्यासी महात्म्याने वारी सुरू केली. आणि त्यांना त्याच ठिकाणी दैठण्या ठिकाणीच आपल्या समोरच एक मठ जागा, जमीन जुमला काही जो प्राप्त झाला, त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या हा मांडीवर त्यांचा देह गेला, त्यांच्या बुवासाहेब महाराजांच्या नातवाच्या. म्हणून बुवासाहेब महाराज गेल्याच्या नंतर बुवासाहेब महाराजांची जी काही मूळ मंदिराचा गाभारा आणि दगडी मंडप हा आमच्या श्री संत धीरजगिरी महाराजांनी स्वतः उभा टाकून तो बांधकाम करून घेतलं, अशी एक कल्पना. कारण त्या ठिकाणी नामदेव बाबाच्या वारीत गुंतलेले असायचे. धीरजगिरी महाराजांनी हे काम आपल्या जे काही संत आहेत आपले बुवासाहेब महाराज यांचं काम धीरजगिरी महाराजांनी केलं. आणि तेव्हापासून वारी भरते. म्हणून वारी करत असल्यामुळे हे दोन्ही संत वारी करून दैठण्याला आले. दैठण्यात आल्याच्या त्यासोबत जे काही परिसरातला जो समाज आहे, या परिसरातला मोगलाईतला मराठवाड्यातला जो समाज आहे, मोगलाईतला जो समाज आहे, तो सगळा शिष्य परिवार वैभवशाली परमार्थ केल्यामुळे आता आपण परत वारीला गेलं पाहिजे. कारण उपक्रम आणि उपसंहार असा शास्त्रामध्ये त्याचा जसा दंडक आहे तसा वारीमध्ये सुद्धा हा दंडक आहे, उपक्रम उपसंहार. म्हणून ज्ञानोबाराय आता उद्या शनिवारी आळंदीला पोहोचतात. तसेच बुवासाहेब महाराज सुद्धा उद्या एकादशीला. मग बुवासाहेब महाराजांच्या भेटी करता या परिसरातला सगळा समाज जे आळंदी पंढरीला जाऊ शकला नाही, तोही समाज बुवासाहेब महाराज म्हणजे गुरुगृही येऊन दर्शन घ्यायचं म्हणजेच पंढरीची वारी प्राप्त झाली. हा हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. नाथ महाराजांच्या उक्तीप्रमाणे अनेक प्रमाणात पुष्कळ. म्हणून त्या प्रमाणाप्रमाणे या ठिकाणी बुवासाहेब महाराजांच्या चरणाचं दर्शन घेऊन जे पंढरी आळंदीला जाऊ शकले नाहीत त्यांनी दैठणा या ठिकाणी दर्शन घ्यायचं. आणि जे पंढरी आळंदीला गेलेत त्यांची वारी सुद्धा दैठण्याला आल्याशिवाय पूर्ण होत नाही. मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.